यात्री व्यक्तियों से सावधान रहें। निर्धारित राशि से अधिक चलते रहिए, जिसके दर्शन है आगे बढ़ो इधर, चलिए चलते रहिए। शिव सकाळ मित्रांनो, स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण आहे ओंकारेश्वरमध्ये आणि आता आपण चाललेलो आहे नर्मदेमध्ये स्नान करायला। तर बघू शकता तुम्ही माझ्यासोबत अजून 3 जण आहेत, संदेश, तेजस आणि प्रज्वल आहे आणि बाकीचे जे आहेत 6 जण ते रूमवरतीच फ्रेश होणार आहेत। तर कारण वाजले सकाळचे 7 आणि थोडीफार थंडी आहे इथे, त्याच्यामुळे ते काय आले नाही आहेत नदीमध्ये स्नान करायला। तर आता आम्ही जाणार नदीमध्ये स्नान करणार आणि रूममध्ये येऊन फ्रेश वगैरे होऊन मग दर्शनासाठी जाणार आहेत ओंकारेश्वर मंदिरामध्ये। बघू शकता मित्रांनो, इकडे हा मंदिराकडे जातो रस्ता, या कमानीमधून मंदिराकडे जातात आणि या कमानीमधून नर्मदे नदीच्या घाटावरती जातात। तर आता आम्ही घाटावरतीच चाललेलो आहे स्नान करायला। बघू शकता तुम्ही भाविकांची गर्दी किती आहे, इकडं कार पार्किंग आहे। तर बघू शकता नर्मदा घाट, नर्मदा घाट आहे आणि इथे आता आम्ही स्नान करणार आहेत। बघू शकता भाविक स्नान करतात इथे। बघू शकता तेजस आणि संदेश स्नान करायला गेलेले आहेत नर्मदे नदीमध्ये। पजू पण गेलेले आहेत त्यांच्या मागे स्नान करायला। तर आता मी नर्मदेमध्ये आलेलो आहे, बघू शकता ब्रह्मपुरी घाट आहे नर्मदेवर। तर मित्रांनो, आता आम्ही नर्मदे नदीमध्ये आलो होतो स्नान करायला आणि ब्रह्मपुरी घाटावरती आम्ही स्नान केलेलं आहे आणि आता आम्ही चालू रूमवरती कपडे चेंज करायला। कपडे चेंज करून झालं की आम्ही पुन्हा इकडेच येणार आणि मग मंदिरामध्ये दर्शनासाठी जाणार आहोत। मित्रांनो, आता आम्ही महाकालचे कुर्ते घ्यायला आलेलो आहे। स्नान करून आम्ही डायरेक्ट शॉपमध्ये झालो आहे कुर्ता घ्यायला। तर महाकालचे कुर्ते घेतलेले आहेत आम्ही सर्वांनी, एक कलरचे सर्वांना घालायला। आता हे कुर्ते घेऊन आम्ही चाललो रूमवरती आणि रूमवरती जाऊन चेंज करून पुन्हा आता मंदिरामध्ये दर्शनाला येणार आहे इकडेच। इथे आपण रात्री रूम घेतलेले आणि स्टे केलेला। आता मी चाललो रूममध्ये।
तर इथे आम्ही रात्री रूम बुक केलेले बघू शकता. हे रूम आमचे. तुला घेतलाच नाही मी. बघू शकता इकडे श्रीधरला. तर आता फ्रेश वगैरे होऊन चेंज करून आम्ही मंदिरात चाललो आहे दर्शनासाठी. तर आमची पब्लिक पुढे गेलेले आहे आणि त्याच्या मागेच आम्ही चाललो आहे मंदिराच्या दिशेने. तर इथं चहा प्यायला थांबलेले आहे आमची सर्व पब्लिक. बघू शकता सर्वांनी एकसारखेच कुर्ते वेअर केलेले आहेत महाकालचे. तर मित्रांनो आता चहा वगैरे पिऊन झालेला आहे आणि आता आम्ही सर्वजण चालले मंदिरामध्ये दर्शनासाठी. सर्व आमची पब्लिक. ओंकारेश्वर मंदिराचे परिसरातील मेन मार्केट बघू शकता तुम्ही इकडे. मंदिराच्या दिशेने चालला मी दर्शनासाठी. मुख्य दर्शन मार्ग बघू शकता. महादेव. तर मित्रांनो आता आम्ही दर्शनासाठी चाललेलो आहे मंदिराच्या मुख्य दर्शन लाईनमध्ये. सर्वजण आमचे आहेत इथे. आता आम्ही मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आलेलो आहे मित्रांनो. जनरल लाइन हर 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 बम 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 बम. आता मी आलोय मंदिराच्या मेन गाभाऱ्यामध्ये. तर मित्रांनो आता आमचा ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगचं दर्शन करून झालेलं आहे आणि आता आम्ही चालू आहे मंगळेश्वर ज्योतिर्लिंगच्या दर्शनासाठी. बघू शकता पब्लिक आमच्या इकडे मागे. जय श्री महाकाल. बम 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 बम. तर आता मित्रांनो आम्ही महाबळेश्वर मंदिरामध्ये चाललो आहे दर्शनासाठी.
मित्रांनो आता आम्ही मुंबईच्या ज्योतिर्लिंग महादेव मंदिरात आलेलो आहे. होऊ शकता आता आम्ही दर्शन लाईनीत चाललोय दर्शनासाठी. महादेव महादेव. भैया बैठना नहीं है, खड़े हो जाओ. चलो चलते रहिए. जिसके दर्शन है आगे बढ़ो इधर. चलिए चलते रहिए. तर मित्रांनो आता मामलेश्वर ज्योतिर्लिंगचं पण दर्शन झालेलं आहे आमचं. आणि आता आम्ही इथून बोटिंग करणार आहे थोडी परिक्रमा नर्मदा नदीची. तर मित्रांनो आता आम्ही या दादांच्या बोटीमध्ये परिक्रमा करायला चाललेलो आहे. आणि आमची मंडळी पण आलेली आहे पाठीमागे. तर आता मी दादाच्या बोटीमध्ये सज्ज होणार आहे. तर मित्रांनो आता आम्ही बोटिंग करायला चाललेलो आहे इकडे. तर आता मी दादाच्या बोटीमध्ये रवाना होतोय. हे काय आपला जय वैष्णवी. तर जय वैष्णवी बोट आहे आपल्या इकडे. बघू शकता इथून पूर्ण ओंकारेश्वर मंदिर दिसतंय आपल्याला. दादा तयारी चालू आहे बोटिंग परिक्रमा करायची. परिक्रमा चार पॉईंट दाखवणार आहे आम्हाला तो बोटिंगमध्ये. आदित्य शंकराचार्य पॉईंट, संगम आणि अजून एक नर्मदा घाट आहे. तर 4 पॉईंट आम्ही असे बोटिंगमध्ये करणार आहेत आता. तर बोटिंगला सुरुवात झालेली आहे. आणि आता आम्ही पहिला पॉईंट बघायला चाललेलो आहे. शंकराचार्यांची मूर्ती आहे इथं मोठी, ती बघायला चाललो आहे आम्ही इथं शंकराचार्य. ऊपर आगे गुरु शंकराचार्य दर्शन कर लो भैया. 108 फीट ऊंचा और पंचधाम. बघू शकता मित्रांनो आदित्य शंकराचार्यांची मूर्ती. और वो सामने वाला नांगा घाट सबसे बड़ा घाट. तर बघू शकता मित्रांनो हा ब्रह्मगिरी घाट आहे. तर मित्रांनो आता बोटिंग करून झालेली आहे आमची. आणि आम्ही ते जॅकेट काढलेलं काढतोय. आणि आता घाटावरती उतरून चाललो आम्ही आमच्या रूमकडे. तर मित्रांनो आता दर्शन करून झालेले आमचे मामलेश्वर ज्योतिर्लिंग आणि ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगचे. आणि आम्ही ट्रस्टचा प्रसाद पण घेतलेला आहे. आणि आता थोडा मार्केटमध्ये फिरतोय. मार्केट फिरून वगैरे झालं आमचं की आम्ही रूम चेकआउट करून पुढचा प्रवास सुरू करणार आहोत. तर मित्रांनो आता मार्केटमध्ये थोडीफार खरेदी झाली आहे. बघू शकता संदेश पोरीसाठी टी शर्ट घेतोय महाकालची. तर मित्रांनो आता आमचं ओंकारेश्वरचं दर्शन वगैरे करून झालेलं आहे आणि बोटिंग पण करून झालेली आहे. आणि आता आम्ही इथून निघतो शेगावकडे.
तर शेगावचा ब्लॉग आपला दुसरा येणार आहे. तर आजचा व्हिडिओ आपला इथं संपतो आहे. भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरूच नका. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.